हे रेल्वेचं कामशेत रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणाहून नेकलेसच्या आकारामध्ये इंद्रायणी नदी वाहते. आज आपण खंडाळा या हिल स्टेशनला भेट देणार आहोत. खंडाळा म्हणजे बोरघाट इथे जाणार आहोत आपण. आपण पुणे लोणावळा या लोकलने निघालेलो आहोत. पुणे जंक्शनपासून साधारण 70 किलोमीटर अंतर आहे, तर मुंबईपासून 85 किलोमीटर. आपल्याला इथून साधारण 1-1.5 तास लागेल. 15 रुपये रेल्वेला तिकीट आहे. आपण रिटर्न तिकीट पण काढू शकतो, ते रात्रीपर्यंत चालतं. आपण लोणावळ्यापर्यंत रेल्वेने जाणार आहोत. तिथून पुढे शेअर ॲटो मिळतात, तर शेअर ॲटोने जाणार आहोत पुढे. या व्हिडिओमध्ये आपण खंडाळा तलाव, राजमाची व्ह्यू पॉईंट, वाघजाई मंदिर, तिथले छोटंसं गार्डन, खंडाळा बोरघाट, त्याचबरोबर नागफणी, अमृतांजन पूल अशी ठिकाणे आपण पाहणार आहोत. नमस्ते, मी चंद्रकांत नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लोणावळ्यापर्यंत यायला पुणे आणि मुंबईपासून दोन्ही ठिकाणाहून रेल्वेने आपण येऊ शकतो. महाराष्ट्र राज्यात सह्याद्री पर्वतरांगेतील पश्चिम घाटात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये खंडाळा हे ठिकाण आहे. लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणापासून साधारण 3 किलोमीटर तर व्ह्यू पॉईंट 7.5 किलोमीटर आहे. मुंबईपासून साधारण 85 किलोमीटर. नैसर्गिक सौंदर्य, आल्हाददायक हवामानासाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाला अनुकूल अशी घरांची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. दूरवर आपल्याला सह्याद्रीची पर्वतरांग दिसत आहे. नुकताच पावसांच्या सरी येऊन गेलेल्या आहेत. या ठिकाणी भातशेती आपल्याला पाहायला मिळते. इथं आपल्याला एक रेल्वेचं फाटक दिसत आहे. बरेच फाटक हे आता बंद झालेले आहेत. फ्लायओव्हर किंवा अंडरग्राऊंड पूल केलेले आहेत. तर आता आपण लोणावळा रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत. इथे डाव्या बाजूला जाऊन शेअर ॲटो मिळतात, तर तिकडून आपण जाणार आहोत. लोणावळा रेल्वे स्टेशनपासून खंडाळा तलाव साधारण 4.5 किलोमीटर अंतरावरती आहे. 10 मिनटं एवढा वेळ लागतो आपल्याला. तर शेअर ॲटोने 20 रुपये एवढं तिकीट घेतात. आपल्याला समोरून पिकअप जाताना दिसत आहे. त्या ठिकाणाहून आपल्याला बोशी डॅमकडे जाता येतं. इथे आपल्याला जुना मुंबई पुणे हायवे, नॅशनल हायवे 4 नंबर आणि नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे NH48 एकत्र दिसत आहेत. पुलाच्या खांबावरती छान छान असे चित्र दिसत आहेत. इथून डावीकडे वळालो की आपण खंडाळा तलाव या ठिकाणी पोहोचू. आता आपण खंडाळा तलाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. याच हायवेवरती खंडाळा तलाव आणि पुढचे व्ह्यू पॉईंट पण आहेत. खळखळत वाहणाऱ्या धबधब्याने छान असं आपलं स्वागत केलं. आपण पाहतोय दूरवरती डोंगर दिसत आहे. खूप छान असा तलाव आहे. वाऱ्यामुळे पाण्याचे तरंग उठत आहेत. या ठिकाणी फुलंही छान छान आहेत. बदकं आंघोळ करत आहेत. मस्त मुक्त छान असे फिरत आहेत पाण्यामध्ये. तलावाला लागूनच डाव्या बाजूला विविध रंग दिलेली पत्र्याची घरं आहेत. त्यामुळे खूप छान असं उठावून दिसत आहेत ते. तर आता आपण छान असा खंडाळा तलाव पाहिला. इथून पुढे साधारण आपल्याला अजून 2-3 किलोमीटर जायचं आहे. इथूनच
चालती गाडी आपण पकडणार आहोत. 5-10 मिनिट लागतात. 20 रुपये घेतात आपल्याला तिथपर्यंत जायला. दख्खन पठार आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीतील हा बोरघाट आहे. या ठिकाणाहून मुंबई पुणे हा राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे मार्गही जातो. समोर आपल्याला नागफणी दिसत आहे. मुंबई पुणे व इतर जवळच्या शहरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येऊन सहलीचा आनंद लुटतात. ड्यूकनोज हे येथे एक जवळचे डोंगर शिखर आहे. तेथून पर्यटकांना खंडाळ्याचा आणि बोरघाटाचा मनोवेधक नैसर्गिक सृष्टी सौंदर्याचा देखावा नजरेस सामावता येतो. हा नागाच्या फण्यासारखा दिसतो म्हणून याला नागफणी असे म्हणतात. हा कडा साधारण 2506 फूट इतका उंच आहे. त्याखालीच आपल्याला एक केबल ब्रिजचं काम चालू असताना दिसत आहे. हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे. 2019 मध्ये चालू झाला होता. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट बनत आहे. हा साधारण 13.3 किलोमीटरचा आहे. हा मिसिंग लिंक खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान बनत आहे. यामध्ये 2 टनल बनत आहेत. 8.93 किलोमीटरची हा एक जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा होत आहे. याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते. हा केबल ब्रिज 180 मीटर उंच तर 650 मीटर इतका लांब आहे. या प्रोजेक्ट बनण्यामुळे साधारण 30 मिनिटाचं अंतर हे कमी होणार आहे, तर 6 किलोमीटर अंतर हे कमी होणार आहे. हा प्रोजेक्ट साधारण 2025 मध्ये सर्वसामान्यांना वापरात येणार आहे. जून ते सप्टेंबर या काळामध्ये या ठिकाणी बराच पाऊस पडतो. त्यामुळे या ठिकाणी बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. हे ठिकाण साधारण समुद्रसपाटीपासून 550 ते 650च्या दरम्यान 1 मीटर उंच आहे. आपल्याला खालून जाणारा हा यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग दिसत आहे. हा साधारण 54.5 किलोमीटर आणि 6 लेनचा आहे. पुणे किवळे इथून चालू होतो, तो पनवेलला कळंबोली इथं संपतो. आपण पुणे आणि रायगड या 2 जिल्ह्याच्या सीमेवरती आहोत. इथून खाली कोकण लागतं. कोकणचं प्रवेशद्वारही म्हटलं जातं याला. त्याचबरोबर सह्याद्रीचे रत्न असंही म्हटलं जातं. खंडाळा हा बोरघाट साधारण 21 किलोमीटरचा आहे. हा व्यापार आणि दळणवळणासाठी खूप महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. इथे चहा, नाश्ता, फळांची छोटी छोटी दुकानं आहेत. या बाजूला खूप खोल दरी आहे. आता आपण पलीकडच्या बाजूला जाऊया. पलीकडच्या बाजूने अमृतांजन पूल जुना होता जो पाडला गेला तो दिसतो. आता आपण अमृतांजन पुलावरती आलेलो आहोत. समोर आपल्याला पाडलेलं जुना अवशेष दिसत आहेत पुलाचे. या बाजूला रायगड जिल्हा खालापूर तालुक्यामधील खोपोली दिसत आहे. तीव्र उताराचा हा एक्सप्रेस हायवे. हा ब्रिटिशकालीन पूल पडण्या अगोदर असा दिसायचा. या पुलाचे बांधकाम 19 जानेवारी 1830 रोजी चालू झाले होते. तर हा पूल 10 नोव्हेंबर 1830 रोजी चालू करण्यात आला होता. हा पूल पूर्णपणे दगडी बांधकामात बांधण्यात आला होता. या पुलासाठी साधारण 296 दिवस बनण्यासाठी लागले होते. 190 वर्ष एवढा जुना पूल होता. तो कोविड चालू असताना 5 एप्रिल 2020 रोजी पाडण्यात आला. हा मुंबई पुणे एक्सप्रेसवरती होता आणि थोडा वाहतुकीला अडथळा व्हायचा म्हणून हा पूल पाडण्यात आला. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. या पुलावर पूर्वी अमृतांजन बामची जाहिरात केली होती. यावरूनच या पुलास अमृतांजन पूल असे नाव पडले. येथून रम्य आणि मनोरंजक अशा निसर्गाचे आणि कलात्मकतेचे विलोभनीय दर्शन होते. या ठिकाणावरून प्रचंड मोठी अशी खोल दरी नजरेस पडते. येथून ड्यूकनोज पॉईंट, खोपोली आणि असे अनेक छान छान असे दृश्य दिसतात. हा एक्सप्रेसवे आहे आणि खोपोलीच्या बाजूने जुना बोरघाट दिसतो आपल्याला. हा इंग्रजांना रस्ता शोधायचा होता, त्यावेळेस हा मार्ग दिसत नव्हता. तर या ठिकाणी शिंगोरबा नावाचे एक धनगर बकरी चारत होते, मेंढरं चारत होते. त्यांनी हा इंग्रजांना रस्ता दाखवला. त्यांचं खाली खोपोली गावाच्या जवळ एक मंदिर आहे जे आपण बोरघाट वरती येताना दिसतो. त्याचबरोबर खाली छोटासा धबधबाही आहे शिंगोरबा या नावाने. हा एक्सप्रेसवे आपल्याला दूरवर दिसत आहे.
आणि खोपोली या बाजूला जुना बोरघाट हा आपला मार्ग गेलेला आहे. आता आपण रायगडमधून परत पुण्यामध्ये जाऊयात. या बाजूला होतो आपण. याला खंडाळा घाट व्ह्यू पॉईंट असंही म्हणतात. तर तिथून आपण परत वरच्या बाजूला जाणार आहोत. इथून छान सनसेटही दिसतो या ठिकाणाहून आणि वरूनही छान सनसेट दिसतो. पूर्ण खंडाळा घाट पण दिसतो. हा खंडाळा घाटचा बोगदा दिसत आहे एक्सप्रेसवेचा. बोगद्याच्या डोक्यावरती एक छोटंसं गाव वसलेलं आहे आणि या बोगद्याच्या या बाजूला खंडाळा घाटचा रेल्वेचा बोगदा आहे. समोरून आपल्याला रेल्वे येताना दिसत आहे. फिरण्याच्या नादामध्ये आपण पाणी खूप कमी प्रमाणामध्ये पितो, त्यामुळे या बॉडी डिहायड्रेट होऊ शकते, मळमळ थकवा जाणवू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायचं, साखर मीठ असलेलं पाणी प्यायचं किंवा ORS प्यायचं. आपल्याला जर लिंबू पाणी मिळेल तर तेही आवश्यक आहे. काही वेळापूर्वी आपण त्या पुलावरती होतो. इथून आपण चालत चालत आता इकडे वरती आलोय. इथूनही खूप छान असा पूल दिसतोय. हा घाट एकदम मस्त असा दिसतोय. इथूनही सगळे पॉईंट दिसतात जवळजवळ. मनोरंजक अशा निसर्गाचे आणि कलात्मकतेचे विलोभनीय असे दर्शन आपल्याला या ठिकाणून होत आहे. समोर ड्यूक्स नोस पॉईंट दिसतोय, खाली केबल ब्रिज आहे आणि त्याच्या बाजूलाच हा अमृतांजन पूल, खंडाळा घाट व्ह्यू पॉईंट. वरचा रस्ता हा जुना हायवे आहे, तर खालचा हा एक्सप्रेस हायवे आहे. आपण थोडंसं वरती आल्यानंतर या इथे वाघजाई देवी मंदिर आहे. पण मंदिरात जाऊया. आतमध्ये छान अशी सोय पण आहे, पिण्याची पाणी वगैरे, गाड्या पार्किंग करण्यासाठी प्रशस्त अशी व्यवस्था आहे. मंदिरामध्ये वाघजाई देवी आहे. मंदिर परिसर हा अतिशय थंड आणि शांत आहे. खूप मोठा परिसर आहे मंदिराचा. मंदिराच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे. खूप छान असे झाडं पण आहेत, तिकडे हिरवळ आहे खूप छान. मंदिराच्या अगदी समोर दगडी बांधकामातील दीपमाळ आहे. आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलोय. इथून आपण दिसतोय तो आलेला रस्ता. या बाजूला टायगर पॉइंट आहे, खालून रेल्वे गेलेली आहे. अगदी खूप छान असा हा परिसर आहे. मंदिराला लागूनच बाहेरच्या बाजूनी काही अंतरावरच एक गार्डन आहे, छान असं आहे. तर आपण गार्डन मध्ये जाऊया. आपल्याला समोर उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतोय. तर उजव्या बाजूला एक्सप्रेसवे आहे. इकडे राजमाची किल्ला आहे.
या गार्डनच्या अगदी शेवटच्या पॉईंटला आलो होतो. इथून खूप छान असे निसर्ग सौंदर्य दिसतंय. टायर पॉईंट आहे, तो धबधबा, राजमाची व्ह्यू पॉईंट, राजमाची किल्ला खूप छान दिसतंय. इथे दुर्बीण आहे, ते 50 रुपये घेतात आणि इथे जवळचे 3 पॉईंट दाखवतात. या गार्डनमध्ये बच्चे कंपनी भरपूर खेळली. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा. हा छान गार्डनमध्ये आपण इथे शेवट करूया. खूप छान दिवस गेला आजचा. आता आपण पुढे भेटूया उशिठ्यामध्ये.